आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरलाय। याच अनुषंगाने मागील 11 महिन्यांचा आढावा घेतला असता प्रत्येक आठवड्याला एकाचा बळी घेतला जात आहे, तर प्रत्येक 2 दिवसाला एकावर जीवघेणा हल्ला, खुनाचा प्रयत्न, जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो। तसेच महिला मुलींवरही अत्याचार केल्याची घटना 2 दिवसाआड घडते, तर छेडछाड, विनयभंगाची घटना तर दररोजच जिल्ह्यामध्ये घडत आहे। 2023च्या तुलनेत यावेळी 1147 गुन्ह्यांची वाढ झाली आहे। या सर्व परिस्थितीवरून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था तर बिघडलीच आहे, परंतु सामान्य नागरिकांसह महिला मुलींची सुरक्षाही धोक्यात आल्याचं दिसतंय। जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून पोलिसांचा वचक कमी होत चालल्याचं दिसत आहे। काही प्रकरणांमध्ये पोलिसांचीच गुन्हेगारांसोबत उठबस असते, त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रतिमा मलिन होत चालली आहे। याचाच फायदा गुन्हेगार घेत आहेत। त्यामुळेच अगदी किरकोळ कारणावरूनही एकमेकांच्या जीवावर उठून कुऱ्हाड, कुकरी, तलवार, दगडाने ठेचून खून करत आहेत। 2024च्या या वर्षात 40 खून झाल्याची नोंद आहे। डिसेंबर अखेरीस मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली, त्यातले बीड तर नव्हेच तर महाराष्ट्रही हादरलाय। आता याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत। या हत्येनंतर पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। तसेच पोलिसांची गुन्हेगारांसोबत चाय पे चर्चा होत असल्याचंही यावरून दिसतंय। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल रोष आणि गुन्हेगारांबद्दल भीतीचं वातावरण आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।